एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया, 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे। अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळी आमच्यावर। आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता रे। त्यामुळे घाबरायचं नाही। हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण। 350 ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा। संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा। तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं काम? धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला। मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं। गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं। तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे। तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाहीत, तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी हुजूर। आमची औलाद जी हुजूर करणारी नाही, आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे, तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही। आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही, भले राजकारणात ना बाजूला जाऊ। परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात। याचं उत्तर द्या, काय असं देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाही। नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, ते नाही। 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राख्याचे। मी माहिती घेतली, राख कस काय उचलित आहेत? ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची। ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती। काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन, ए राख म्हणजे आमचीच आहे, 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात। त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात। आणि धनुभाऊ पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं।
सगळे झंटा फंटा आइटम उधर है आणि हा सगळा झंटा फंटा आइटम कोण सांभाळित होता? आका